यंदा राज्यासह संपूर्ण देशात पावसाचं आगमन उशिरा झाल्यानं शेतकऱ्यांवर दुबार तिबार पेरणीची वेळ आली आहे। गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा सोयाबीनचं बियाणं मिळण्यास शेतकऱ्यांना अडचणी आल्या। बियाणं उपलब्ध झालं नाही तेव्हा शेतकऱ्यांना देशी बियाणांचं महत्त्व पटलं। वर्धा जिल्ह्यातील बोपापूर इथले दीपक बर्डे गेल्या 7 वर्षांपासून देशी बियाणांचं जतन आणि संवर्धन करतायत। त्यांनी त्यांच्या शेतीतल्या झोपडीमध्ये विविध प्रकारच्या 88 गावरान बियाणांची बँक तयार केली आहे। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू शेती केली जाते। कोरडवाहू क्षेत्रात सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कपाशी पिकं घेतली जातात। मात्र दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा कल बाजारातील बियाणं घेण्यावर अधिक आहे। त्यामुळे बियाणावर फार मोठ्या प्रमाणात रक्कम खर्ची केली जाते। शेतकरी तयार बियाणं घेणं पसंत करत असल्यानं पारंपरिक बियाणं नामशेष होतंय। बोपापूर इथले शेतकरी दीपक बर्डे यांनी आपल्या शेतातच गावरान बियाणांची बँक तयार केली आहे। बाजारात बियाणं विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत असल्याच्या घटना वारंवार घडतायत। बर्डे यांची बीज बँक गरीब शेतकऱ्यांसाठी अतिशय मोलाची ठरली आहे। बर्डे यांच्या बीज बँकेत 88 प्रकारच्या विविध पिकांची बियाणं असून ती पूर्णपणे सेंद्रिय असल्यानं रोपांची लागवड ही सेंद्रिय पद्धतीनं करण्यात येते। बर्डे यांच्या बीज बँकेमध्ये विविध प्रकारची गावरानी ज्वारी, मिरची, गहू, मूग, भेंडी, कोबी, तूर अशी बीजे आहेत। भाजीपाल्यापासून तर कडधान्यापर्यंत सर्वच बियाणांचं त्यांनी जतन केलंय। आता माझ्या कार्याला 6 ते 7 वर्ष झाले आणि हे बियाण्याची मी जपवणूक केली। आता जुनी ज्वारी कोणी तिला पैलवानी म्हणत होते, गावरानी म्हणत होते, डुकरतोंडी म्हणत होते, गणेरी म्हणत होते, काही हुरड्याची ज्वारी आहे, मी स्वतः विकसित केलेली धनवान ज्वारी आहे। आणि याच्यावर माझ्या म्हणजे ना रिकाम्या जागेमध्ये माझ्या बुद्धीमध्ये भर दिला तो डॉक्टर उल्हास जाजू, कस्तुरबाई सोसायटी सेवाग्रामच्या। आणि पुन्हा मला जास्त थोडंसं बळ आलं त्याच्यावर। आतापर्यंत माझ्याजवळ 60 ते 70 व्हेरायट्या गावरान आहे। म्हणजे त्याच्यात असं म्हणायचंच नाही तुम्ही की माझ्याकडे हे व्हेरायटी नाही। जवसी आहे, गहूही आहे, बरबडी आहे, मिरची आहे, दोडकी आहे, काकडी आहे, धुळिंगी आहे, सुगंधी धनी आहे, आताची कलमी नाही आहे, मिरची आहे। म्हणजे असे तुम्ही जे नाव घ्याल ते माझ्यापाशी आजही बियाणं आहे। 60 आम्ही त्याला 60 वाण किंवा 60 प्रकार म्हणतो, वाण किंवा प्रकार। मग आता त्याच्यामध्ये म्हणजे न काही छोटे आहे, आता वांगे 4 प्रकारचे आहे, काशी टमाटर पूर्वीचं पावपासून अर्धा किलोपर्यंत येत होतो, तुरी सफेद पारंपरिक चालत आलेल्या आहे, लाल नंतर आल्या पण लाली तुरी आहे, सफेदी तुरी आहे, काळी तुरी आहे। म्हणजे एक जात पण 3 व्हेरायटी आहे। गहू कुदरती आहे, बन्सी आहे, चावल काटाई आहे आणि काळकुसरी आहे। बरबडी आताची चवळी निघाली तवाची बरबडी। मोतीतुरा आहे, मोतीतुरा म्हणाल तर तुम्ही समजतच नाही लोकांना मोतीतुरा काय चीज आहे ते। मोतीतुरा जर म्हणलं तर वेगळंच आहे। ज्यावेळेस म्हणजे काळीबिले होतो त्यावेळेस मोतीतुऱ्याचाच लाय फुटल्या जात होता, तो मोतीतुराच नष्ट झाला पण तो माझ्यापाशी आहे। दीपक बर्डे यांनी आपल्या कोरडवाहू शेतात पाणी नसताना गव्हाचं पीक घेतलं। ज्याप्रमाणे देशी गायी शेतीसाठी उपयुक्त आहेत त्याचप्रमाणे देशी बियाणंही शेतीसाठी उपयुक्त असल्याचं ते सांगतात। बघा हा बन्सी गहू, कोरडवाहू गहू, बिगर पाण्याचा गहू। माझ्याजवळ तर काही कसली पाण्याची सोय नाही आहे, परंतु हा बिगर पाण्यानं गहू येत असतो। कारण माझी जमीन ही तणकाळीची असल्या कारणाने माझी जमीन नरम आहे आणि वलावा धरून राहत असतो। म्हणून माझ्या वावरात कोरडवाहू बियाणं होतो। देशी बियाण्याचे मुळं खोलाच असतो आणि संकरित बियाण्याचे मुळं वर असतो। बियाणं जो आहे गावरान गाय आणि संकरित गाय याच्यामध्ये जशी गावरान संकरित गाय रेशमी असते तिला डॉक्टरची गरज असते, गावरानीला गायला कसली डॉक्टरची गरज नाही आहे, ते गाय बिमारी पडत नाही। त्या प्रकारचं संकरित बियाणं हे लवकर बळी पडत असतो रोगाला, गावरान बियाणं बळी पडतं। गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा सोयाबीन बियाणांची टंचाई झाली। त्याचा गैरफायदा व्यापाऱ्यांनी घेतला। अनेक शेतकऱ्यांनी बोगस बियाणांचीही खरेदी केली। दुबार तिबार पेरण्यानंतर सोयाबीन उगवलंच नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। कृषी विभागानं शेतकऱ्यांना घरचं बियाणं वापरण्याचा सल्ला 2-3 वर्षांपूर्वीच का दिला नाही असा सवाल बर्डे करतायत। सोयाबीन घरचंच बियाणं पेरा, फक्त यावर्षी जाग याच वर्षी आली नाही, कारण हेच लोक गप्पा मारत होते का सीडचं बियाणं पेरा उत्पन्न चांगलं येत होतं। परंतु यायचे विद्यापीठातच बियाणं नाही, मग सांगायचं का कास्तकाराचं बियाणं कास्तकाराने पेरावं, कोणच बियाणं ठेवलेलं नाही। माझ्यासारखा कास्तकार तर नेहमीच ठेवतो, पण कोण्या शेतकऱ्यांनी बियाणं
ठेवलंच नाही, याच्या विद्यापीठात बियाणं नाही, मग सागाव का नाही, मग खर्चच बियाणं पेरा केव्हा यावर्षी. आणि जर पहिले 3 वर्षाच्या अगोदर 4 वर्षाच्या अगोदर सांगत आले असते तर आज शेतकरी. दीपक बर्डे कुणाच्याही सहकार्याशिवाय देशी बियाणांचं संवर्धन आणि जतन करतायत. पश्चिम महाराष्ट्र, झारखंड इत्यादी राज्यातल्या शेतकऱ्यांना त्यांनी देशी बीज पुरवलंय. शेतकऱ्यांची साथ मिळाल्यास संपूर्ण महाराष्ट्राला देशी बियाणांचा पुरवठा करू असा विश्वास ते व्यक्त करतात. सरकारनं अशा शेतकऱ्यांना त्यांच्या प्रयोगासाठी मदत करावी असं मत कृषी तज्ज्ञ विजय जावंदिया यांनी व्यक्त केलंय. मूळ जाती होत्या, ज्याला आपण गावरान बियाणं म्हणू या सरळ वाण म्हणू. याचं एक वैशिष्ट्य होतं की याची मुळं जी आहे ती जमिनीत खोल जायची आणि खोल मुळं जमिनीत जात होती, म्हणून त्या कोरडवाहू शेतीमध्ये ती तग धरू शकत होती. जमिनीचं मॉइश्चर जसं खाली जातं तसं झाड सुद्धा वरती येत होतं. झालं काय की आता संकरित कापूस आलेला आहे, संकरित बियाणं आलेलं आहे. आणि संकरित बियाण्याच्या सगळ्या मुळ्या जर पाहिल्या तर त्या जमिनीच्या वरती असतात आणि त्याच्यामुळे त्यांना पाणी लागतं, एक तर सिंचन लागतं किंवा नियमित पाऊस लागतो आणि त्यांना जास्त खत लागतं. जास्त खत दिलं किंवा जास्त पाणी लागतं आणि म्हणून या संकरित कापूस बियाणांना असं म्हटलं गेलं होतं की हे जास्त उत्पादन देणारं बियाणं नाही आहे, तर हे जास्त रिस्पॉन्स देणारं बियाणं आहे की ते रासायनिक खताला आणि अतिरिक्त पाण्याला रिस्पॉन्स देतो आणि जे उत्पादन वाढवतो. पण आपलं जे गावरानी बियाणं, आपलं जे पारंपरिक बियाणं होतं ते बियाणं जमिनीच्या ताकदीवर उत्पादन देत होतं आणि म्हणून आपले जे बापदादा होते त्यांनी जी शेती केली त्या शेतीमध्ये त्यांनी जमिनीचा पोत राखून ठेवला होता. आणि म्हणून असं म्हटलं जायचं ना की मला माझ्या बापाकडनं जमीन मिळालेली आहे, ती मला माझ्या पोराला द्यायची आहे आणि म्हणून मी त्या जमिनीचा पोत सांभाळून ठेवला पाहिजे. आज होतं काय आहे की आज अधिक उत्पादनाच्या याच्यामध्ये आम्ही नवीन नवीन बियाणं वापरतो आहे. त्याच्याकरता रासायनिक खताची गरज आहे, त्याच्यावर कीटकनाशकाची गरज आहे आणि आता तर तणनाशक वापरायला सुरुवात केली आहे. आता या तणनाशकाचा जमिनीवर काय परिणाम होईल याची कुठेही चर्चा होत नाही आहे. आज आम्ही कबूल करतो आहोत की जास्त रासायनिक खतं, जास्त कीटकनाशकं वापरून सगळं पर्यावरण बिघडलं आहे. पाणीसुद्धा विहिरीतलं खराब झालेलं आहे, नद्या नाल्यांचं पाणी खराब झालेलं आहे. मला काय वाटतंय की जसे काही शेतकरी हे गावरानी बियाण्यांकरता आपल्या जीवाचं रान करतात आहेत, अशा शेतकऱ्यांना सरकारने प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि कृषी विद्यापीठांनी सुद्धा आपलं संशोधन हे सरळ वाणामध्ये केलं पाहिजे आणि सरळ वाणातच संशोधन हे शेतकऱ्यांना अशा नैसर्गिक संकटातून वाचू शकतं. बर्डे यांच्या प्रयोगाला सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलाय. बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळचं बीज वापरून सेंद्रिय शेती यशस्वी केली आहे. दीपक बर्डे यांच्याप्रमाणे राज्यातल्या इतर शेतकऱ्यांनीही देशी बियाणांचं संवर्धन केल्यास त्यांनाही स्वावलंबी शेती करता येणं शक्य आहे. सुरेंद्र रामटेकी, साम टीव्ही, वर्धा.